2-3 दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे ना आम्ही जायचं ठरवलं म्हैसूरला. थोडं एक्सप्लोअर करूनसुद्धा होईल यासाठी आणि मुलंसुद्धा एन्जॉय करतील यासाठी. तर इथं आमचा पिल्लू समोर बसला होता. त्यानंतर त्याला दादानेसुद्धा जॉईन केलं, बघू शकता तुम्ही. आणि आम्ही असं सर्व निसर्ग आणि सर्व छान असं क्लायमेट एन्जॉय करत प्रवासाला सुरुवात केली. मुलांना छोटीशी भूक लागली होती, त्यासाठी सर्वांनी मिळून लिटल हट्स वगैरे एन्जॉय केलं. लगेच वारा लागल्याबरोबर अवधूतसुद्धा झोपू गेला. त्यानंतर बघता बघता कधी म्हैसूर आलं समजलंसुद्धा नाही. तर आम्ही ना पहिला चामुंडेश्वरी टेम्पलला जायचं ठरवलं. तर डोंगर तर चढायला सुरुवात झालेली आहे आणि इतकं छान व्ह्यू आहे ना, बघू शकता. सगळं वरून ना सगळं खालचं दिसत आहे. आणि त्यानंतरला आम्ही एंट्रन्स केली, गाडी पार्किंगमध्ये लावली आणि गर्दी तर काहीच नव्हती, कारण की वरलक्ष्मी हब असल्यामुळे घरी सगळ्यांच्या पूजा होती, त्यामुळे रश काही नव्हतीच. आणि मंदिराचा कळस किती सुंदर आणि किती छान. आणि बघू शकता आम्ही नंबर वगैरे लावला आणि लगेचच आमचं 10-15 मिनिटात दर्शनसुद्धा झालं. आतमध्ये कॅमेरा अलाव नसल्यामुळे व्हिडिओ काय मी काढले नाही. आणि इथं छान असे फोटो व्हिडिओज वगैरे काढले आणि छान असा प्रसादामध्ये लाडू होता, तो खाऊन घेतला आणि आम्ही लगेच निघालो, कारण की पावसाचंसुद्धा वातावरण झालं होतं यासाठी. त्यानंतर आम्ही निघालो पॅलेस बघण्यासाठी. तर हा आहे म्हैसूर पॅलेस. तर हा म्हैसूर पॅलेस ना इतका सुंदर, काय सांगू. इथं तिकीट होतं 150 रुपये प्रत्येक माणसाला आणि 80 रुपये छोट्या मुलांना, असं काहीतरी होतं. तर हे बघायला आम्ही निघालो. तर हा पॅलेस ना अंबाविलास असं सुद्धा म्हणतात त्याला. पॅलेसमध्ये सुंदर दरबार, हॉल, छान छान खोल्यासुद्धा आहेत. नक्षीकाम केलेले लाकडी व सोन्याचे कामसुद्धा केलेले आहे. आणि रविवार आणि सणाच्या दिवशी ना हा राजवाडा लाखो दिव्याने उजळून दिसतो आणि दृश्य तर काय सांगू, इतकं मस्त दिसतं काय. आणि या वाड्यामध्ये ना भरपूर सारी शस्त्र, ऐतिहासिक वस्तू आणि कपड्यांचे संग्रहालयसुद्धा आहे. आणि बघू शकता सर्व फ्रेम्स वगैरेसुद्धा आहेत. आणि हे सर्व आम्ही बघितलं. आणि आधीच्या काळातले बघा, हे पत्र देत होते ना, ते सुद्धा आहे. आणि चांदीच्या त्यांच्या खुर्च्यासुद्धा होत्या. आणि हा व्ह्यू तर किती सुंदर आहे. अंगण टाईप आहे हे, बघू शकता किती छान. आणि सर्वेकडे भरपूर बघण्यासारखं होतं, मुलांनासुद्धा छान वाटेल. आणि हा तोफासुद्धा होत्या, बघू शकता लाकडी तोफा आहेत. आणि हे बघा किती छान असं काम केलेलं आहे. आणि हा व्ह्यू सगळा बाहेरचा. आणि पावसाळा असल्यामुळे ना छोटी छोटी रोपंसुद्धा लावली होती आता. आणि हे दसऱ्यासाठी हत्ती येतात ना, हत्तींचं सर्व हे छान असं सजवण्यासाठी सामान होतं त्यांचं. आणि असं काही आम्ही सर्व एक्सप्लोअर केलं. आणि बघू शकता बाहेरून असा काही पॅलेस दिसतो हा. आणि मुलांनीसुद्धा बघितले, आम्हीसुद्धा एन्जॉय केली. आणि अशी पॅलेसची ही टूर झाली. उद्या आपण बघूया झू. तर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. बाय बाय.